जय शिवराय मित्रांनो, मी जय मोरे तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आहे चायनामध्ये, एक ओल्ड सिटी आहे, तिथे आपण जाणार आहोत। चायनामध्ये मास्क कंपल्सरी आहे, सो असंच आपल्याला कंटिन्यू बोलावं लागणार आहे। सो आता मी शिप सोडली आहे, अजून गेटच्या बाहेर निघलो नाही। खूप मोठा पोर्ट आहे ॲक्च्युली। आम्ही आलो आहे ड्रायडॉकला। ड्रायडॉक म्हणजे पूर्ण शिप बाहेर निघते, जमिनीवर येतात, खालपासून वरपर्यंत पूर्ण त्याचं मेंटेनन्स केलं जातं। ते आपलं ड्रायडॉक आहे। 1 महिना शिप एका जागेवर असते, कंटिन्यू काम चालू असतं। बाहेरची लोक येतात, काम करतात, सर्व मेंटेनन्स केलं जातं। तुम्हाला जर ड्रायडॉकचं बघायचं असेल सर्व, तर नक्की मला सांगा, मग तसे मी ते पण एक ब्लॉग टाकेन ड्रायडॉकचा। चायनामध्ये बघतोय मी आजूबाजूला 90% सर्व गाड्या इलेक्ट्रॉनिक आहेत, म्हणजे पेट्रोल आहेच नाही। BMW पासून ऑडी पासून सर्व इलेक्ट्रॉनिक गाड्या आहेत। आपण या गेटने बाहेर जाणार आहोत। You know this city? Yeah, of course. ओके, आम्ही कार बुक केले त्या ओल्ड सिटीसाठी। ही आपली कार आहे, माझ्याबरोबर आहे माझा कलिग, आवर ड्रायव्हर। हाय हाय। चायनामध्ये जे डम्पिंग ग्राउंड प्लास्टिक असतं, त्या प्लास्टिक मटेरियल आणि डांबर मिक्स करून हा मटेरियल बनवलं आहे। जे कचऱ्यापासून बनवलेले रस्ते बघा, कचऱ्यापासून बनवलेले रस्त्यावरती आपण गाडी चालवतोय। जय शिवराय मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या मराठा ट्रॅव्हलर्स जय ब्लॉग्समध्ये। आणि आपण सध्या आहोत चायनामध्ये। चायनामध्ये आपण आज एक्सप्लोर करणार आहोत चायनाची प्राचीन सिटी, एक एशियन सिटी आहे। टांग नावाचा एक राजवंश होता, टांग आडनाव होतं त्यांचं, त्यांनी वसवलेली एक सिटी आहे। हा पूर्ण एरिया एक्सप्लोर करणार आहोत। जवळपास आम्ही 40 ते 50 किलोमीटर ट्रॅव्हल करून इथपर्यंत आलो आहे। पूर्वीची चायना वसाहत कशी होती, जी जॅकी चॅनच्या ओल्ड मूवीजमध्ये दाखवायचे, तसं काहीतरी बघायचं होतं, तर आपण इथे एक्सप्लोर करायला आलो आहे। हुईशांग नावाचं शहर आहे, प्राचीन शहर आहे आणि शांघायपासून जवळपास 150 किलोमीटरवरती एक वॅक्सी नावाचं डिस्ट्रिक्ट आहे। त्या डिस्ट्रिक्टच्या उत्तरेस हा प्राचीन शहर। सो आपण हा एक्सप्लोर करूया, बघूया या शहरामध्ये आपल्याला नवीन नवीन बघायला काय मिळतं आहे। टी शॉप आहे, इथे म्हाताऱ्या बसल्या इथे चाय प्यायला। बोलतात चाय हा प्रकार आहे ना चायनाहून आला आहे। आता कितपत खरं आहे ते मला माहीत नाही। ह्या वसाहतीविषयी सांगतो मी। ही वसाहत खूप जुनी आहे, म्हणजे 12व्या-13व्या शतकातली ही वसाहत आहे। खाली बघू शकता तुम्ही, पूर्ण फ्लोरिंग ही ग्रेनाइटच्या दगडांनी केलेली आहे। हा मॅप आहे, आपण सध्या आहोत इथे। गेटमध्ये एंट्री केल्यावर आपल्याला बघा ही जुनी दुकानं अशी होती, जशी जॅकी चॅनच्या मूवीमध्ये दाखवायचं ना, जुन्या पिक्चर मूवीजमध्ये, तसंच सेम दिसतंय। आणि एक विश्वास होणार नाही तुम्हाला की या सर्व शॉप्स आणि ते सरकारच्या अंडर नाहीत ना, कोणत्या ऐतिहासिक असा हिस्टॉरिकल डिपार्टमेंट त्यांच्या अंडर नाहीत। हे सर्व जे वंशज होते ना, त्यांच्या वडिलोपार्जित, म्हणजे त्यांच्या वडिलांपासून त्यांना मिळालेली हे क्लस्टर बघा, पूर्ण क्लस्टर याचं पूर्ण लाकडाचं आहे, पूर्ण लाकड। ही आहे ओल्ड चायना। सो यांना पूर्ण भेटलेले आहेत यांच्या वडिलोपार्जित संपत्तीतून, आणि हे सर्व त्यांच्या नावावरती आहेत, लाईक आपले सातबारे। हा गेट आहे, पूर्ण दगड आहे, म्हणजे दगड उभे राहून ते कोरलेले आहेत, जबरदस्त यार। पण घरं बघा, असं वाटतं जॅकी चॅनच्या मूवीच्या सेटवरती आलो आहे मी, खरोखर यार। त्या जुन्या मूवी बघितल्या जॅकी चॅनच्या, लहानपणी भरपूर बघितल्यात, त्या मूवीच्या सेटवरती आलो असं वाटतं। तुम्हाला नको ते दाखवू का मी चायनीज फूड? त्याला दाखवतो, खात नाही मी पण तुम्हाला दाखवतो। हे बघा काय ते विचारू नका मला, पण काहीतरी आहे। कोंबड्या आहेत, काय आहेत हे नका विचारू मला। हे बगळ्यांचे तोंड आहेत, बगळे आहेत ना त्याचे तोंड आहेत। हे काय काय माहीत नाही आपल्याला। हे सगळे पक्षी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, वाटतात सगळे कोंबड्या, पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी।
बाबा वासानेच नेलो मी, नको निघू इथून. माझ्यासोबत जो कलिग आला ना त्याला खायची आवड भरपूर आहे. तर इथे एक चायनीज सी फूड आहे. पहिले मी क्लिअर करून घेतलं सी फूड, कारण हे काही देतील खायला. तर आपण एक सी फूड ट्राय करणार आहोत. लेट्स सी, बघ दाखवतो तुम्हाला. तो आपल्यासोबत जो आलेला ड्रायव्हर आपला मित्र ली, त्यांनी सांगितलं हे चांगलं लागतं. आणि आपला मित्र त्याला खाण्याची आवड असल्यामुळे तो बोलतो आपण खाऊया. हे सर्व नाही ट्राय करत, कारण आय नो खेकड्यामध्ये फक्त उकळलेले असतील, कारण एकदा खाल्लं आहे मी. फक्त उकळून टाकलं तर मसाला नसतो, सॉसेस असतो. सो आपण ऑयस्टर ट्राय करूया आणि सांगतो तुम्हाला खाताना कसं लागतं ते. तर आपली पहिली ऑर्डर आलेली आहे. पहिली ऑर्डर मला पण कळत नाही, बोलतात शेव. इट्स नॉट शेव, हे स्पायसी शेव आहे, स्पायसी शेव. आणि वरतून यांनी काहीतरी हे वेगळं आणलं आहे, त्यावर टाकायचं आणि खायचं. आता नक्की माहीत नाही. सी फूड आहे बोलतात. लेट चेक. आणि सर्वात कॉम्प्लिकेट काय माहिती आहे का, सर्वात कठीण काय, इकडे चम्मच नाही भेटत, इथे मिळतात 2 काट्या, त्याला म्हणतात चॉपस्टिक्स. सो 2 काट्याने आपण ट्राय करूया. त्यांनी मला सांगितलं कसं पकडायचं. लेट्स ट्राय. ओके. सो आपला मेन आयटम आलेला आहे, ऑयस्टर्स विथ चायनीज मसालाज. इथं ऑयस्टर्स म्हणजे शिंपले विथ चायनीज मसालाज, आणि ही शेव, आणि त्याबरोबर ही चटणी. सेजन चटणी नाही, काहीतरी पाणी वगैरे काहीतरी आहे. सो पहिले आपण याला असं उचलायचं आहे, असं घ्यायचं आहे, आणि त्याला पकडायचं आहे असं. आणि हे चॉपस्टिक्स आहेत, हे शिकवले त्यांनी मला कसं घ्यायचं, शिकलो आहे. आणि हे असं काढायचं आणि हे असं खायचं. गुड. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा चॉपस्टिकने खातो आहे मी, आणि इट्स गुड. कदाचित जपानमध्ये खाल्ले हे, पण हे असं डायरेक्ट त्यांनी दिलं नव्हतं. गुड. येस, व्हेरी स्पायसी ऑल्सो लाईक इंडियन्स. गुड, चांगलं आहे. लाईक आवडेल तुम्हाला. अभी गाली नहीं देगा ना. अच्छा 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 हो. This is special place, so little expensive. और हे बी शिकले ना, You go city, not so expensive. हे पण शिकलो मी आज. ही दुसरी गोष्ट ट्राय करूया. व्हॉट इज द कॉल दिस वन? Chef. शेव. अँड दिस वन? ऑयस्टर. Or नो, इन चायनीज नेम. then is Shanghao. शंखाव. Yeah. शंखाव, शंखातलं आतलं मांस आणि शेव. ही आपली शेवच आहे, प्रॉपर आपली शेव. आणि सेम हे खेकड्यासारखं लागतंय. हाँ, इट्स इन द टूरिस्ट प्लेस. Yeah. गुड. चायना फ्लावर आहे, त्यांना पाणी खूप कमी लागतं आणि माती पण कमी लागते. बघा, हे वेगळंच काहीतरी आहे. मी इंडियाला आणू शकत नाही ॲज अ फ्लाईट म्हणून. तर हा पूर्ण फिरतोय ना, तो या राजवंशाचं राज्य होतं, आणि पुजारी याला देव खूप खूप मानव होते. तर याच्याजवळ येतात आणि विश मागतात. तर नाव यांचं मला माहीत नाही, माहीत असलं ते बोलता येणार नाही, चायनीज नाव असेल काय. तर आपण पण एक विश मागूया. हा एक राजमहल आहे, राजीत हा राणीचा राजमहल आहे. राणी आपल्या मैत्रिणींसोबत ते रेस्ट करायची. तर इथे आम्ही आज चाललो आहे. प्रॉपर दगड्या म्हणतात काय नाही. एक लेडीज पळत आली आणि हाय करून गेली. तिला काय वाटतं काय माहिती. आपण तिकडे आल्यानंतर काय होतं माहिती आहे का, चायना आल्यानंतर आपण बनतो फॉरेनर. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. मग अशी 2 पोरांनी माझ्यासोबत फोटो घेतले, पण बरं वाटतं. सर्व चायनीज काय आगाऊ नसतात. राजवाडा बघा ना, आता पूर्ण राजवाड्यामध्ये आतमध्ये एक ओटी पण आहे. जुन्या काळामध्ये आहे ना, हे धावतं पाणी असणार, सगळं अंडरग्राऊंड आहे बघा पाणी.
इथून आतमध्ये चाललं. ॲक्च्युली आहे ना, आपली इंडियाची पण संस्कृती अशीच आहे, सगळं हेच होतं. शिवाजी महाराजांचे सर्व बांधकाम वगैरे असले असते ना, आपल्याकडे पण असे टुरिस्ट आले असते. इंग्रजांनी आपलं सगळं लुटून नेलं तर नेलं, सगळं तोडून पण नेलं. खूप वाईट वाटतं मित्रांनो, जेव्हा आपल्याकडे पण असंच सर्व असणार. ऐतिहासिक महाराष्ट्रामध्ये महाराजांनी, त्यांच्या मावळ्यांनी, त्यांच्या सुभेदारांनी, शंभू महाराजांनी, त्यांच्यानंतर पेशव्यांनी सर्व असं उभं केलं असणार. पण इंग्रजांनी सगळं तोडून टाकलं. आता इंग्रजांनी का तोडलं? कारण मराठी झुकले नाही. जे झुकले त्यांचं वाचलं. तुम्हाला माहिती आहे कोण झुकले कोण नाही. ॲक्च्युली काय आलं, साऊथमध्ये आपण मुघलांना नॉर्थ टू साऊथ जाऊनच दिले नाही. आज पण साऊथची सर्व मंदिरं शाबूत आहेत, एक मंदिर नाही पडलं. हे माझं म्हणणं आहे, कदाचित तुमचं वेगळं असं होतं. महाराष्ट्रामध्ये होता, मुघलांना महाराष्ट्राच्या पुढे आपल्या महाराजांनी जाऊनच दिलं नाही. तर महाराज नसते तर पुढे मुघल गेले असते. आणि मुघलांनी जी महाराष्ट्राच्या अगोदर जेवढी मंदिरं तोडली, जेवढं काय केलं, ते महाराष्ट्राच्या नंतर साऊथमध्ये जाऊनसुद्धा केलं असतं. सो प्राऊड, आपण मावळे आहोत शिवबांचे. बाय बाय. आता तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतो मी. हा स्पेस बघा, हा एवढा मोठा स्पेस आहे इथे. या स्पेसमध्ये फायटिंग्स होते, कुंफू. आणि हा आहे घर एक. हा वरती राजा बसतो राणीसकट आणि बॉडीगार्डसोबत, आणि खाली त्याची प्रधानमंडळी आणि मंत्री. इथून ते शो बघतात. आणि इथून असा व्ह्यू बघा. आता हे सजवलं ड्रॅगन्स वगैरे, हे नव्हते पहिले. इथून हा शो बघा. इथून इथे कुंफू वगैरे फायटिंग व्हायच्या, आणि इथूनही कुंफू वगैरे फायटिंग बघून ते बघायचे. आता मला ते लीने सांगितलं की असं असं व्हायचं इथे पहिले. प्रत्येक चायनी पवित्र देवळामध्ये हे तुम्हाला बघायला मिळेल. हा घंटा, हा आहे पवित्र घंटा चायनीज मंदिराचा. एकदा ट्राय करू, वाजून बघूया. आपण झालंय सगळं फिरून. आता ॲक्च्युली काय झालं, इथे आपण फॉरेनर होतो ऑफकोर्स, तर इकडची माणसं हाक मारून मारून फोटो काढतो माझ्यासोबत. तुम्ही बघितलं असेल. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आपण हा ब्लॉग संपवतो मी इथे, कारण आता शिपवर जायची वेळ झाली आहे. अंधार होतोय, सो वी नीड टू गो. माझा मित्र काहीतरी शॉपिंग करू तिकडे आतमध्ये. तिथे हॅलो 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 ओके ओके. चल बेटा सेल्फी ले ले रे. आता येता येता पूर्ण अंधार झालाय. आम्ही आता एंटर करतोय शिपयार्डमध्ये. परत आम्ही चाललोय शिपवरती. हे बघा ओयो, चायनामध्ये पण ओयो आले. एंट्री करतो, एखादी झोप काढतो 2 ते 3 तासाची, आणि मग आपल्याला ड्युटी जायचं. चला मग ब्लॉग इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सी यू सून, बाय.